आज आपण ब्रासेरो नावाचा हा जो लिनक्समधला सी डी रायटिंगचा सॉफ्टवेअर जे आहे याचा आज थोडा अभ्यास करूया. याच्यामध्ये जसं आपण विंडोजमध्ये न्यूरो बर्निंगचं जे सॉफ्टवेअर वापरतो तसंच त्या पद्धतीने याच्यामध्ये ब्रासेरो नावाचा हा एक प्रोग्राम आहे. तर सुरुवातीलाच तुम्हाला याच्यामध्ये ऑडिओ प्रोजेक्ट, डाटा प्रोजेक्ट, व्हिडिओ प्रोजेक्ट, डिस्क कॉपी आणि डिस्क इमेज म्हणजे ऑडिओ प्रोजेक्ट तयार करताना तुम्हाला ऑडिओ सी डी तयार करण्यासाठी याचा वापर होतो. म्हणजे तुम्ही MP3 किंवा इतर कुठल्याही फॉर्मॅटच्या फाईलमधून एखादी जर तुम्हाला ऑडिओ सी डी तयार करायची असेल तर तुम्हाला इथं ऑडिओ सी डी तयार करता येते. आता हा दुसरा आहे डाटा प्रोजेक्ट. डाटा प्रोजेक्ट म्हणजे तुमचा कुठलाही स्वरूपाचा डाटा, उदाहरणार्थ वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंटच्या फाईल्स किंवा व्हिडिओ फाईल्स किंवा इमेजेस, अशा कुठल्याही प्रकारच्या फाईल्स जो तुमचा डाटा म्हणता येईल अशा ज्या फाईल्स आहेत त्या आपण फाईल्स घेऊन याच्यामधून एखादी सी डी किंवा DVD राईट करू शकतो. व्हिडिओ प्रोजेक्ट म्हणजे आपल्याला व्हिडिओ सी डी, व्हिडिओ DVD तयार करण्यासाठी आपल्याला याचा मेनली वापर होतो. व्हिडिओ DVD तयार करण्यासाठी आपल्याला आपल्या फाईल्स या मुळातच MP4 फॉर्मॅटमध्ये, MP4 किंवा MP2 फॉर्मॅटमध्ये असावं लागतं, की ज्याचं नंतर रूपांतर VOB टाईपच्या फाईलमध्ये करता येतं. करून तो प्रोजेक्ट तयार केला जातो. आता याच्यामध्ये डिस्क कॉपी, आपल्याला आपल्याकडे असलेली एखादी सी डी किंवा DVD जर जशीच्या तशी दुसरी एखादी कॉपी तयार करायची असेल तर त्याच्यामध्ये डिस्क कॉपी नावाचा हा जो ऑप्शन आहे हा आपण वापरला जाऊ. आता बर्न इमेज, अगोदरच आपण एखाद्या सी डीच्या किंवा DVD च्या जर इमेजेस तयार करून ठेवल्या असतील आणि त्या पुन्हा जर आपल्याला दुसऱ्या एखाद्या सी डी किंवा DVDवर राईट करायच्या असतील तर बर्न इमेज नावाचं हे तुम्हाला वापरता येईल. आणि अशा प्रकारे ब्रासेरो नावाचं हे अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअर आहे की जे लिनक्सच्या कुठल्याही व्हर्जनवर तुम्ही वापरू शकता. आता आपण हा अभ्यास उबंटू 12.10 याच्यामध्ये ब्रासेरोचा अभ्यास केला. आजच्या पुरतं एवढंच. धन्यवाद.